देवाला जाताना वार न बघता जायला चालू करा, म्हणजे देव देताना तुम्हाला कर्म न बघता फळ देईल. असं मी का म्हणतोय चला सांगतो तुम्हाला. आपलं रोजच्या सारखं सकाळी उठून निघालो जिमला, आणि त्या जिमला जाताना वातावरण एकदम खट्ट झालेलं, त्यामुळे लयच भारी वाटत होतं. वर्कआउट झालं एका साईडला बसलेलो, पण तेवढ्यात आद्याच्या कानाला खडा दिसला, त्यामुळे म्हणलं दे इकडे जरा आपण पण बघूया घालून कसा दिसतोय. बरं तेवढा खडा कसा दिसतोय तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे घ्यायला बरं. नुसतंच फुगू नका, खरं सांगा. जिमवरनं घरी आवरून गेलो होतो गावात, कारण आपल्याला थोडी कागदपत्राची काम होती किरकोळ. तिथनं परत सायंकाळच्या टाइमिंगला गेलो होतो गावात, तेवढा ताब्या गाठ पडला. म्हणला चल मला जरा पोती उचलायला लाग. पण पोती उचलून झाल्यावर मला सांगतोय भाऊ मला ब्लॉग मध्ये यायचं होतं, त्यामुळे मी पोती उचलायला लावली तुला. आब्यापासून जाताना वाटलं मारुतीरायला जावं, डोक्यात आले म्हणलं आपण लागलेच गेलो. पण मारुतीरायचं दर्शन घेऊन गेलो होतो गावात, तेवढ्यात वरदान शशा गाठ पडले. त्यांच्यावर बोलत थांबलेलो, तेवढा जोडीदाराचा कॉल आला. अरे जोडीदार म्हणला रिझल्ट काय लागला तुझा. मला आधी डोक्यात हे प्रश्न पडला रिझल्ट कधी लागलाय. त्याला विचारलं रिझल्ट कधी लागलाय, तर म्हणला 2 दिवस झालं रिझल्ट लागून 2 दिवस झाले. ही कळलं माझ्या पोटात गोळा चालला. म्हणलं आता आपला काय लागतोय काय माहिती. रिझल्ट ऑल क्लिअर लागलो, एकदम खट्टच वाटलं, कारण आपण मेहनत पण तेवढी केली दुसऱ्याच उतरून काढण्यात. अहो पोटात गोळा येणारच की. कॉलेजलाच आपण जातोय अमावस्या पौर्णिमेचं. अभ्यास करून जाणं हे एक चांगलीच गोष्ट आहे, पण अभ्यास न करता जाणं आणि वरनं दुसऱ्याच पेपर आहे असं उतरून काढणं ही लयच वेगळी गोष्ट आहे. ती एक कला आहे, आणि त्या कलेचं शिल्पकार आम्हीच आहे. गावात येण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला कपडे घ्यायचे होते. ते कपडे घेऊन घरी निघालेलो, तेवढं आपल्या गाडीला तेलच संपलं. त्यामुळे शशाला कॉल केला आणि ये म्हणलं लगेच. आणि भाऊ पण आपल्या एकाच कॉलवर आला. नेली होती बारकी बॉटल, भरून आणली मोठी बॉटल, कारण त्याला चाललायच तो तेवढा आता, त्यामुळे म्हणलं मोठीच बॉटल भरून आणावी. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा.